नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्णय भाजपप्रमाणेच आम्हाला सुद्धा मान्य असेल. काळजीहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री पदाला भाजपला मिळण्याचा मार्ग मोकळा आहे. आता झालं चित्र दिसत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून परतण्याच्या मार्गावर असून दिल्लीमध्ये गुरुवारी 3 पक्षांच्या नेत्यांच्या अमित शहा यांच्यासोबत बैठक होईल. या संदर्भामध्ये सोबत बसून सगळे निर्णय होणार आहे. कोणाच्या मनामध्ये काही किंतु परंतु असेल तर एकनाथ शिंदे यांनी दूर केला आहे. पक्ष निष्ठेबरोबर आमची बैठक झाली होती, तिथे पुढचे निर्णय होतील. महायुतीमध्ये आम्ही एकत्र बसूनच निर्णय घेतला आहे, तसेच पुढचे कार्य निर्णय होतील. शिंदे बुधवारी दुपारी अचानक ठाणे येथे पत्र परिषद घेतली होती. हे स्पष्ट केले होते की मोदी शहा यांचे निर्णय अंतिम असेल. आता मोदी शहा कोणता निर्णय देतात आम्हाला कमालीची बाजू आहे, असं महायुतीचे नेते त्यांच्यासाठी गुरुवारी दिल्लीचे जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री असं यावेळेस त्यांनी बोलले होते. अमित शहा यांच्यासोबत दिल्लीमध्ये आज पक्षांच्या नेत्यांची बैठक होत होते. भाजप मुख्यमंत्रीपदासाठी जे उमेदवार देईल ते उमेदवार माझा किंबहुना शिवसेना म्हणून आमचाच पूर्णपणे पाठिंबा असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून संवाद साधून ते कळवले होते. सत्ता स्थापनेची कोणतीही अडचण किंवा नाराजी सुद्धा नाही. एकनाथ शिंदे असं काळजीवाहू मुख्यमंत्री असं यावेळी आपला उल्लेख केले होते. तसेच आम्ही रडीचा डाव खेळला नाही, आमचे जे काही ते समोर आहे असं यावेळी म्हणणं होते. फडणवीस तुम्हाला परतण्याच्या मार्गावर लवकरच घोषणा करतील. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करू. महायुतीमध्ये मतभेद नाहीत, फडणवीस यावेळी असं म्हणाले गेले होते. सध्याचे एकूण हालचालीच्या बघता मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार आहे जवळपास स्पष्ट झाले होते. भाजपचे केंद्रीय नेतृत्वाचे पसंती देवेंद्र फडणवीस यांचे नाच आहे असे मानले जाते, परंतु एक वेळी दुसरेच नाव समोर येत आहे अशी शंका फडणवीस आणि चाहत्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप आणि कार्यकर्त्यांची भावना आदर केला आहे. त्यामुळे तुम्हाला भाजपच्या दिल्लीतील एक ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले होते. गेल्या वेळेस उद्या किंवा गुरुवारी देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे कुठलेही मतभेद नसून कोणाच्याही मनामध्ये कुठलाही संभ्रम नाही असं यावेळी फडणवीस नागपुरामध्ये स्पष्ट केले होते. युतीमध्ये कोणाला सर्व एकत्रित एकनाथ शिंदे अजित पवार आमच्या कुठलेही मतभेद नाहीत. हे निर्णय सोबत असून देखील आम्ही निवड आणि निवडणुकीच्या अगोदर सांगितले होते. एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार आहोत. दिल्लीच्या गेल्यानंतर आमची पुढची चर्चा होणार आहे. त्यानंतर 2 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे सरकार स्थापन होईल. यावेळी अजित पवार असं म्हणाले होते. त्यामुळे आमचा पक्ष श्रेष्ठीसोबत बसून निर्णय घेऊ. कोणाच्या सुद्धा मनामध्ये किंतु परंतु किंवा एकनाथ शिंदे यावेळी त्यांनी दूर भूमिका आपली स्पष्ट केली होती. मनातील संभ्रम दूर केले असं फडणवीस यावेळी म्हणाले गेले होते. तर मित्रांनो, शिंदे हे नाराज असल्याच्या वावड्या उडवत आहेत व शिंदे त्यांच्यावर आज साडेतोड प्रत्युत्तर दिले होते. ते कणखर नेते असून त्यांच्यामुळे महायुतीमध्ये मतभेद सुरू आहे आणि यावेळी कौतुकास्पद कार्यकर्त्यांची इच्छा सुरुवात आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा.